बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक आता निश्चित करण्यात आलेलं आहे। अवघ्या 12 दिवसांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं। यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांना कायदेशीर बाजू मांडावी लागणार असून आजपासून 27 जानेवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे। तर या कालावधीमध्ये अपात्रता याचिकांवरील सगळे कामकाज पूर्ण करण्यात येणार असून आता या संपूर्ण प्रकरणाकडे या संपूर्ण वेळापत्रकाकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर याचिकेसाठी आता अधिकची अतिरिक्त माहिती जोडण्याची वेळ सुद्धा 8 जानेवारी देण्यात आली आहे। 9 जानेवारी फाइल्स किंवा अधिकची अतिरिक्त कागदपत्र पटलावर आणणं आणि 9 तारखेनंतर कोणतीही नवीन कागदपत्र जोडता येणार नाही, अशा पद्धतीनं हे नवं कामकाजाचं वेळापत्रक असणार आहे। तर मुंबईमध्ये महायुती